संपूर्ण शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट अर्थात नीट यूजी परीक्षेच्या पेपर लीकमुळे 3 मे रोजी झालेली परीक्षा रद्द करण्यात आली. यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएनं परीक्षेचं नवं वेळापत्रक जाहीर केलं आणि आता ही परीक्षा 21 जून 2026 रोजी होणार आहे. मात्र 3 मे रोजीच्या पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआय कडे गेल्यानंतर या प्रकरणात दररोज अनेक महत्वाची माहिती आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अशातच या लीक झालेल्या पेपरचा प्रवास नेमका कसा झाला होता याबाबतची माहिती तपासातून समोर आली आहे. नेमकी ही माहिती काय आहे याच विषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी संकेत, तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. या नीट पेपर फुटी प्रकरणाचा मुख्य संशयित आरोपी आहे तो शुभम खैरनार. याच शुभम खैरनारच्या हाती 3 मे रोजीच्या नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका 27 एप्रिल रोजीच आली होती अशी माहिती आता तपासातून समोर आली आहे. हा पेपर मिळाल्यानंतर ही प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर शुभम 2 दिवस नाशिक बाहेर होता. याच काळात त्यानं विविध राज्यातील व्यक्तींशी संपर्क साधला अशी माहिती तपासातून समोर आली आहे. या नीट पेपर फुटी प्रकरणाचं उत्तर प्रदेश आणि हरियाणा कनेक्शन देखील समोर आलंय. ही प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर शुभम सर्वप्रथम उत्तर प्रदेशातील काही व्यक्तींच्या संपर्कात आला. त्यानंतर हरियाणातील एका व्यक्तीशी त्याचा संपर्क झाला आणि हरियाणातून हा पेपर राजस्थान मधील सिक्कर या ठिकाणी पोहोचवल्याचंही समोर आलं. तिथून तो पेपर विविध राज्यात वितरित करण्यात आला अशी माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. मात्र मुख्य प्रश्न हाच उरतो, तो या लीक झालेल्या पेपरचा प्रवास कसा झाला. तर या पेपरचा प्रवास नाशिक, अहिल्यानगर, पुणे असा झाल्याचं पाहायला मिळतंय. मुख्य प्रवास नाशिक, अहिल्यानगर, पुणे या मार्गाने झाला असं तपासातून स्पष्ट झालंय. स्थानिक पातळीवरून तो पुढे मोठ्या प्रमाणावर पसरल्याचा संशय आहे. तपास यंत्रणेकडून या संपूर्ण साखळीची सखोल चौकशी सुरू आहे आणि या सखोल चौकशीतून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तुर्तास तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.